माझे नाव श्रेया रमेश दाभाडे. मी आता 6वी ब या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी शहर. माझ्या गटाचे नाव आहे दासिकी राणी. मी या गटाची गट प्रमुख आहे. माझ्या गटाने पाऊस हा विषय घेतलेला आहे. आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रव रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचा थेंब पडू लागला. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायची तर ढगांमधून थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. हा हायड्रोजन या अणूपासून बनलेला एक द्रव पदार्थ आहे. पाणी ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते. हायड्रोजन वायूचे दोन अणू प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन एक पाण्याचा रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असतो. पाणी रंगहीन गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते. पाणी सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्याच्या घन रूपाला बर्फ व वायू रूपाला वाफ असे म्हणतात. यापुढे माझी सदस्य ईश्वरी बोलणार आहे. नमस्कार, माझे नाव ईश्वरी किसन जळके. पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून पाण्याला आपण थंड केले की पाणी थंड होऊन जाते. थँक्यू. यापुढे माझे सदस्य तेजू बोलणार आहे. नमस्कार, माझे नाव तेजू राजपूत. पाणी पुरवठा केंद्रामध्ये वगळून धरणाचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात 7 ते 70 पाणी असते, म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. धन्यवाद. यापुढे मी बोलणार आहे. पाणी हे जीवन आहे, म्हणून त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळते, त्यामुळे पाण्यातील मासे ऑक्सिजन घेऊन जिवंत राहतात. माझ्या गटाचे सादरीकरण संपलेले आहे. धन्यवाद.